एसटी कर्मचारियों ने राज्य सरकार से अपने वेतन के संबंध में तथा राज्य सरकार द्वारा चलाई जाने वाली योजनाओं की तरह क्या मांग की, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। एसटी कर्मचारियों ने अपनी न्यायिक मांगों को लेकर पूरे राज्य भर में आंदोलन पुकारा है। बार बार निवेदन देकर भी उनकी मांगों की दखल नहीं लिए जाने पर आज एसटी कर्मचारी रास्ते पर उतरे। यदि उनकी मांगों की दखल नहीं ली गई तो आंदोलन तीव्र करने की भूमिका भी आंदोलनकर्ताओं ने ली है। तो आइए सुनते इस संदर्भ में आंदोलनकर्ता ने और अधिक क्या जानकारी दी। आज 3/9/2024 आम्ही राज्य सरकारला वारंवार आमच्या मागील वेतनाबाबत किंवा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याबाबत निवेदन दिलेले होते। मात्र त्या निवेदनाची सरकारने आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। तरी आमची सरकारला विनंती आहे की आज एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंतही पाहिजे त्या प्रमाणात पाऊल उचललेले नाही। त्यामुळे सरकारने आमच्या मागील प्रलंबित वेतनाची आणि राज्य शासनाप्रमाणे जी वेतन आयोगानुसार सेवाज्येष्ठतेनुसार वेतन आयोग जे आहे ते आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना देऊन एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा लाडक्या बहिणीसारखं एक लाडका एसटी कर्मचारी म्हणून योजना जाहीर करावी आणि आम्हाला राज्य शासनाच्या प्रमाणे वेतन देऊन आमच्यासोबत न्याय करावा अशी आमची आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री तथा या सरकारला विनंती आहे। आणि तरीही जर समजा आमच्या मागण्याचा आजही जर विचार झाला नाही भविष्यात राप कर्मचाऱ्यांना प्रवासी जनतेला कुणाला वेगळीच करण्याची अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही। पण जर अशी परिस्थिती आली तर भविष्यात आता सगळे एसटी कर्मचारी येऊन पेंडॉलमध्ये बसून राप वाहतुकीवर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आदरणीय सरकारला विनंती आहे की आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वेतन देऊन आम्हाला सहकार्य करावे, न्याय द्यावा। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।